पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु। देहाच्या निरासे पाविजे अठाया, माझी अशी काया जवनो हे। उदक अग्निधान्य झाल्या घडे पाक, एकाविन एक कामा नये। देहाच्या निरासे पाविजे अठाया, माझी अशी काया जवनो हे। तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य। देहाच्या निरासे पाविजे अठाया, माझी ऐशी काया जवनो हे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु। भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग। तुकोबारायांनी या अभंगातून भक्ती, वैराग्य आणि ज्ञान या 3 गोष्टीच्या व्याख्या सांगितल्या आहेत। खरी भक्ती म्हणजे काय, खरं वैराग्य म्हणजे काय आणि खरं ज्ञान म्हणजे काय, या 3 गोष्टीच्या व्याख्या सांगितल्या आहेत। आणि या 3 गोष्टी परिपूर्णतेने जर तुमच्या जीवनात आल्या तर त्याचा काय फायदा होतो, हे अभंगात तुकोबाराय पुढे सांगतायत। प्रथमतः तुकोबारायांनी अभंगात भक्तीची व्याख्या सांगितली आहे। भक्ती म्हणजे काय? ढोबळमानानं आम्ही मुखानं रामकृष्ण हरी म्हणत राहणं यालाच भक्ती म्हणतो। परंतु भक्तीची परिपूर्ण व्याख्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात आणि माऊली लिहितात की तैसे स्वामीचे मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा, एलो तो पांडवा वाणिज्य करणे। तैसे स्वामीचे मनोभावा, स्वामी म्हणजे देव, मनोभाव म्हणजे इच्छा। स्वामीचे मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा। देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती असते। भक्तीमध्ये तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला काय हवंय हे जाणून घ्या आणि तसं वागा, याला ज्ञानोबाराय भक्ती म्हणतात। पत्नीने पतीच्या इच्छेप्रमाणे वागणं ही पत्नीकडून पतीची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। मुलाने आईवडिलाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही मुलाकडून आईवडिलाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। शिष्याने गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणं ही शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। नौकराने मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही नौकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहितायत की तैसे स्वामीचे मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा, एलो तो पांडवा वाणिज्य करणे। ज्याची तुम्ही भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं वागा, याला ज्ञानोबाराय भक्ती म्हणतायत। तुम्ही देवाची भक्ती करता तर देवाला काय हवं हे जाणून घ्या, तसं वागा, ती देवाची परिपूर्ण भक्ती असते।
कुणाची भक्ती असो, ज्याची तुम्ही भक्ती करता त्याला काय हवंय ते जाणून घ्या, तसं वागा, ती भक्ती असते. एक नोकर होता, एक मालक होता. सकाळची वेळ, मालक नोकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी कब्बर चहा घेऊन ये. नोकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला. दुपार झाली, मालक नोकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी जेवण घेऊन ये. नोकर गेला आणि चहा घेऊन आला. ही नोकराकडून मालकाची सेवा झाली का गैरसेवा? अर्थातच गैरसेवा. मालकानं चहा मागितला तेव्हा जेवण आणलं, मालकानं जेवण मागितलं तेव्हा चहा आणला. ही नोकराकडून मालकाची सेवा नसून गैरसेवा आहे. मालकाने जे मागितले ते नोकरानं मालकाला पुरवावं. ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं भक्तीमध्ये देवाला काय हवंय, देवाला काय हवंय हे जाणून घ्या आणि तसं वागा, ही देवाची खरी भक्ती असते. ज्याची तुम्ही भक्ती करता त्याला काय हवंय हे जाणून घ्या आणि तसं तसं करा, तसं तसं वागा, ती भक्ती असते. मग देवाची इच्छा जाणून घ्या आणि देवाच्या इच्छेसारखं वागा, ही देवाची परिपूर्ण भक्ती असते. मग देवाची नेमकी काय इच्छा आहे? देवाच्या इच्छेसारखं वागणं जर देवाची भक्ती आहे, तर देवाची नेमकी काय इच्छा आहे? तर देव अर्थात भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये प्रामुख्याने आपल्या 3 इच्छा व्यक्त करतायत. आणि भगवंत लिहितायत की चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा बुद्धियोगमुपाश्रित मच्चित्त सततम भव. तुवा उचित कर्मे आगवी आचरोणी मज अर्पावी परिचित्त वृत्तीने असावी आत्मरूपी. तुवा उचित कर्मे आगवी आचरोणी मज अर्पावी परिचित्त वृत्तीने असावी आत्मरूपी. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जान माझा. जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. यावरील ओव्यातून आणि श्लोकातून भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या प्रामुख्यानं 3 इच्छा व्यक्त केल्या आहेत. त्यातली पहिली इच्छा आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या हातून घडणारं प्रत्येक कर्म कर्माभिमान आणि फलेच्छा टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. याला जर सोपं करायचं म्हटलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या हातून घडणारी प्रत्येक क्रिया ही देवाची पूजा म्हणून करा. ही देवाची पहिली इच्छा आहे. देवाची दुसरी इच्छा, हे सर्व कर्म करताना आणि इतर वेळेसही आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. ही देवाची दुसरी इच्छा. आणि देवाची तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जगातील प्रत्येक प्राणी मात्र पुढे नम्र व्हा, धाकटं व्हा, त्याला नमन करा. ही देवाची तिसरी इच्छा. या एकूण 3 इच्छा भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केल्या आहेत. आणि भगवंताच्या वरील 3 इच्छेप्रमाणे आम्ही वागणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती असते. यातलं काही करणं आणि काही सोडणं याला ज्ञानोबा भक्तीतला बाजार म्हणतात, भक्तीतला चाटळपणा म्हणतात. एरतो पांडवा वाणिज्य करणे. या 3 पैकी काही केलं काही सोडलं तर तो भक्तीतला बाजार आहे, भक्तीतला चाटळपणा आहे. एरतो पांडवा वाणिज्य करणे, या 3 गोष्टी करणे म्हणजे परिपूर्ण भक्ती होय. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. तव कर्मेषु भजावं हे जे बोलिलो, आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. ही पहिली इच्छा.
हे सर्व कर्म करताना आणि इतर वेळेस आपले चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा. अर्थात रामकृष्ण हरिनामाचा सातत्याने जप करा. दुसरी इच्छा. आणि तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्या पुढे नतमस्तक व्हा, नम्र व्हा, त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, त्याला नमन करा. ही देवाची तिसरी इच्छा. आणि या तिन्ही इच्छेसारखं वागणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. तर आज या तीन गोष्टीपैकी, भगवंताच्या या तीन इच्छेपैकी तुकोबारायनं इथं भगवंताची शेवटची तिसरी इच्छा सांगितली आहे. आणि तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत की भक्ती ते नमन, वैराग येतो त्याग. भगवंतानं तीन इच्छा व्यक्त केल्या, त्यातली शेवटची इच्छा मी बोललो की जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, त्याच्यासमोर नम्र व्हा, धाकट व्हा, प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून नमन करा. ही देवाची तिसरी इच्छा आहे. आणि हीच तिसरी इच्छा तुकोबाराय आज अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. आणि महाराज लिहितायत की भक्ती ते नमन, वैराग येतो त्याग. भक्ती ते नमन, वैराग येतो त्याग. प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून नमन करणं ही खरी भक्ती आहे. हे ज्ञानोबाराय म्हणतायत आणि तुकोबाराय म्हणतायत. का बरं? कर्मानं ईश्वराला भजावं, ठीक आहे. मुखानं सातत्यानं रामकृष्ण हरी जाप करावा, ठीक आहे. हे भक्तीचे दोन अंग आहेत. पण हे तिसरं अंग का? की जगातील प्रत्येक प्राणी मात्राला देव समजा आणि देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, त्याच्यापुढे धाकट व्हा, लहान व्हा, नम्र व्हा, त्याला नमन करा. का बरं? तर ज्ञानोबाराने स्पष्ट उत्तर दिले की जय जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. जय जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. थोरपण परा सांडीजे उत्पत्ती आघवी विसरीजे, जय जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. आणि म्हणून प्रत्येक प्राणी मात्राला नमन करायचे, देव समजून नमन करायचे. जो प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून नमन करतो त्याला देवाची जवळीक साधते, देवाची प्राप्ती लवकर होते. जय जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात एक अतिशय सुंदर विचार मांडतायत. ज्ञानोबाराय इथे अर्जुनावर थोडंसं रागावलेत. पूर्ण ज्ञानेश्वरीत कुठंच ज्ञानोबारायची लेखणी अशी उंचावली नाही. शांतपणे रसाळपणे चाललेली पूर्ण ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायची लेखणी इथं 18व्या अध्यायात थोडीशी उंचावली. ज्ञानोबाराय थोडेसे अर्जुनावर रागावलेत. अर्थात देव रागावतात अर्जुनावर. ज्ञानोबाराय लिहितायत, हे एक एक शिकवू काय, परी सेवके आपल्या ठाई, उरोनी एर सर्वही मी सेव करी. उरोनी एर सर्वही मी सेव्य करी. देव भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, अरे एक एक गोष्ट तुला मी किती वेळ शिकू. अनेक प्रकारे गीता मी तुला वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगितली. 17 अध्याय सांगितले. 17 अध्यायाचे सार काढून 18वा तयार केला. 18व्याचे पुन्हा सार काढून साराच्या सारात तुला बोलतोय मी. आणि या साराच्या सारात ज्ञानोबाराय लिहितात की एक एक शिकवू काही, हे एक एक शिकवू काही, परी सेवके आपल्या ठाई, उरवणी एर सर्वही मी सेव्य करी. अरे अर्जुना, एक एक गोष्ट तुला किती वेळ समजावून सांगू म्हणले. जसं लहान मूल जर चुकलं तर बाप मुलाला गणित शिकवतोय किंवा कुठलाही पाठ शिकवतोय आणि एखादं गणित दिलं, 2दा 3दा 4दा समजावून सांगितलं पण मुलाच्या ध्यानात बसना, बाप रागवतो. अरे गधड्या, तुला किती वेळ समजावून सांगू, ध्यान दे ना, लक्ष दे ना, तुझं लक्ष कुठे, चित्त कुठे. बाप मुलावर रागवतो. देव अर्जुनावर रागावलेत. हे एक एक शिकवू काय. अरे अर्जुना, एक एक गोष्ट तुला किती वेळ समजावून सांगू, कळत नाही का, जरा ध्यान दे ना. थोडे रागावलेत. ज्ञानोबारायची लेखणी उंचावली. कुठंच उंचावली नाही ज्ञानेश्वरी, इथे थोडी उंचावली.
हे एक एक शिकू काही परी सेवके आपल्या ठाई उरोनी एर सर्वही मी सेवकरी. अर्थात ज्ञानोबा म्हणतात की अर्जुना किंवा देव म्हणतात अर्जुना तू या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज. आणि या जगाला देव समजून शरण जा. जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज आणि या जगाला देव समजून शरण जा. याचा फायदा काय होईल तर ज्ञानोबा पुढच्या ओळीत म्हणतात की ते तर जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रय अत्यंतिकू लहासी तू माझा. ओवी नीट ऐका. ते तर जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रय अत्यंतिकू लहासी तू माझा. अर्जुना या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज आणि या जगाला देव समजून शरण जा. त्यांनी काय होईल तर ते तर जाऊन या भूतद्वेषू तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. तुला त्यांच्यात देव दिसू लागेल. जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज आणि जगाला देव समजून शरण जा. काय होईल तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल आणि तुझा द्वेष गळाला रे गळाला की त्यासोबत तुझा अहंकारही गळेल आणि ज्याचा अहंकार गळाला तो तात्काळ देव होतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्ञानोबा साक्ष देत आहेत ऐसेनी माते भजता सर्वत्र मी होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज, जगाला देव समजून शरण जा. काय होईल तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल. द्वेष गळाला की तुझा अहंकारही गळेल आणि अहंकार गळाला की काय होईल ऐसेनी माते भजता सर्वत्र मी होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. मीची होसी म्हणजे तू देव होशील. तू देव होशील, तू कृष्ण होशील. आणि म्हणून भगवंत तिथं अर्जुनाला बजावतात की अर्जुना जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज आणि जगाला देव समजून शरण जा. जगाला देव समजून शरण जा. त्याला देव समजून नमन करतो. नम वय नम सर्वत्र मीची एकू. ते तर जाऊन या भूतदेशू सर्वत्र नम वय नम मीची एकू. भक्ती ते नमन. तुकोबारा काय म्हणतात भक्ती ते नमन. इथं ज्ञानोबा काय म्हणतात ते तर जाऊन या भूतदेशू सर्वत्र नम वय नम मीची एकू. जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज, जगाला देव समजून शरण जा. जगाला देव समजून नमन कर. प्राणी मात्राला देव समजून नमन कर. फायदा काय होईल तुझा द्वेष गळेल. तुझा द्वेष गळाला की तुझा प्राणी मात्राबद्दलचा अहंकारही गळेल. तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळेल, तुझा अहंकार गळेल आणि अहंकार गळाला की तू तात्काळ देव होशील. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून तुकोबाराचा हट्ट आहे की भक्ती ते नमन. जगातील प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून नमन करा. त्यांच्या पुढे धाकट व्हा, लहान व्हा. त्यांना देव समजून नमन केलं तर काय होतं प्राणी मात्राला देव समजून नमन केलं तर प्राणी मात्राबद्दलचा तुमचा द्वेष गळून पडतो. द्वेष गळाला की तुमचा अहंकार गळून पडतो आणि अहंकार गळाला रे गळाला की तात्काळ तुम्ही देव होता. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि तेच ज्ञानोबा म्हणतात की ऐसेनी माते भसता सर्वत्र मी होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होशी. तुझी अहंता गळेल. सगळ्या जगात देव नटलाय असं समज आणि देव नटलाय असं समजून प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून नमन कर. तुझा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळेल. द्वेष गळाला की तुझी अहंता गळेल. अहंता जाणं हेच देवपण असतं. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून आमची अहंता घालवण्यासाठी, आमचा द्वेष घालवण्यासाठी आम्हाला प्राणी मात्राला देव समजून शरण जायचंय. आणि इथं ज्ञानोबा म्हणतात की सर्वत्र नम वय नम मीची एकू. आणि याला तुकोबारा म्हणतात भक्ती ते नमन. भक्ती ते नमन. प्राणी मात्राला देव समजून नमन करा. नमन म्हणजे नमस्कार करणे, त्यांच्यापुढे वाकणे, झुकणे, लहान होणे, जे जगा दाखुटे होईजे. लहानपणा देगा देवा. नमन म्हणजे नमस्कार करणे, प्रत्येकाला देव समजून नमस्कार करणे, त्यांच्यापुढे वाकणे, झुकणे, नम्र होणे, हे नमन असते. मग प्राणी मात्रा पुढे नमन केलं
नम्र झालं की काय होतंय? ज्ञानोबाराज बोलतात की नमिता मान अभिमान गळाले. नीट आहे का? नमिता मान अभिमान गळाले, मग अवचिता ते मीची झाले. तुम्ही समोरच्या प्राणीमात्राला देव समजून नमस्कार केला, नमन केलं की तुमचा मान अभिमान गळतो आणि तुम्ही देव होता. नमिता मान अभिमान गळाले, मग अवचिता ते मीची झाले. अर्थात समोरच्या प्राणीमात्राला देव समजून नमस्कार केला, त्याच्यापुढे वाकलं झुकलं की द्वेष जातो, अहंकार जातो आणि तुम्ही देव बनता. आणि म्हणून प्राणीमात्राला देव समजून नमन करायचे. नमिता मान अभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मी झाले. तुम्ही प्राणीमात्राला देव समजून नमस्कार केला रे केला की द्वेष जातो, अहंकार जातो आणि तुम्ही देव बनता. आणि काय पाहिजे मग? आम्हाला देव बनायचे. परमार्थ कशा करताय? देव बनायचे, आम्हाला देव बनायचे. आणि म्हणून कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा, मुखात हरिनाम ठेवा. या दोन गोष्टी तर कराच, ते टाकायचं नाही. पण प्राणीमात्राला देव समजून शरण जाण त्यांना नमन करा. का? तर तुमचा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळेल, अहंकार गळेल. अहंकार गेला की तुम्ही देव व्हाल, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून भक्ती ते नमन, तुकोबारायचा हट्ट आहे. भक्ती ते नमन, ज्ञानोबारायचा हट्ट आहे. सर्वत्र नम वय नम मीची एकू, मग आश्रय अत्यंत पुलहासी तू माझा. सर्वत्र नम वय नम मीची एकू. आणि म्हणून भक्ती ते नमन. आणि म्हणून जगातील प्रत्येक प्राणी मात्राला देव समजा आणि देव समजून त्याला शरण जा. ज्ञानोबा बोलले, आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणोनी स्वरूप माझे. मग वाढ धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेनती, देखील वस्तू उजू लुटती मीची मनोनी. सजीव निर्जीव लहान मोठं काही विचार करायचा नाही. देखील वस्तू उजू लुटती मीची मनोनी. दगड असो, धोंडा असो, झाड असो, झुडूप असो, सजीव निर्जीव लहान मोठं कुणी असो, तू पांडुरंग आहे, तू पांडुरंग आहे, तू देव आहे म्हणून त्याला नमन करा. हो, काय गंमत आहे बघा. मग वाढ धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेनती, देखील ही वस्तू उजू लुटती मीची मनोनी. उंची उदक पडले, उंची उदक पडले, तळवटी येऊ गेले, तैसे नमिजे भूत जात देखिले, ऐसा स्वभाव चितयाचा. नमिजे भूत जात देखिले, ऐसा स्वभाव चितयाचा. पाणी उंचावून पडलंय, पाणी नम्र आहे, ते तळ गाठतं. मोक्षाचा अधिकारी, कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाचे परी तळवट उगे. ज्ञानोबा आहे. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, जळाचे परी तळवट उगे. अधिकार काय? तर मोक्षाचं गठोडं सोडतो, बांधतो, कुणाला मोक्ष द्यायचा नाही द्यायचा ठरवतो, एवढा मोठा अधिकारी. पण नम्रता, जळाचे परी तळवट उगे. पाणी जर पातेल्यात टोपल्यात वतलं तर ते बुड गाठतं, कारण पाणी नम्र आहे. तसा महात्मा, तसा संत हा नम्र असतो. नमिजे भूत जात देखिले, ऐसा स्वभाव चितयाचा. प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून त्याच्या पुढे वागतात, झुकतात, त्यांना नमन करतात, तो महात्मा असतो. आणि साधारण मनुष्य लाटण्यासारखा असतो. ज्ञानोबा बोलले, अज्ञानाचे लक्षण सांगताना, लाटण्यासारखा निबर असतो. लाटणं लवत नाही, दगडाला पाजर फुटत नाही, तसा लाटण्यासारखा निबर असतो अज्ञानी मनुष्य. पण ज्ञानी मनुष्य प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून त्याच्या पुढे करकर करकर वागतो, त्याला नमन करतो. का? तर नमन केल्यानं, प्राणी मात्राला नमन केल्यानं, त्याच्या पुढे वाकल्यानं आपला प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळतो, आपला अहंकार गळतो आणि आपण देव होतो आणि आपला परमार्थ कडीला जातो. आम्ही देव बनणं म्हणजे आमचा परमार्थ कडीला गेला. आणि म्हणून भक्ती ते नमन. वाका. ज्ञानोबा बोलतायत, वाका प्राणी मात्र पड, वाका, काय बिघडत नाही. काही काही लोक वाकत नाहीत, फार रिजिड आहेत, रिजिड आहेत, पाईपासारखे वाकत नाहीत. वाका, तुम्हाला देव पण येईल. अखड मुर्दो की पहचान आहे. जो आखडतो तो मुर्दा असतो, मुर्दा आखडतो. माणसाने आखडो नाही, माणसानं वाकावं, नम्र असावं. महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती. जो आखडतो तो झाडासारखा आहे, वाहून जातो. जो वागतो तो लव्हाळा आहे, त्याचा देव होतो. तेथे लोहाळे वाचती. का फळली तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्र आशेका खालावती ते. ज्ञानोबा आहे. फळानं गच्च भरलेली फांदी, गच्च फळ आले, फळानं गच्च भरलेली फांदी जमिनीकडे झुकते, वागते. ती जमिनीला प्रणाम करते की माते मी तुझ्यावर उभी आहे, माझा तुला दंडवत, माझा प्रणाम. का फळली तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा,
तैसे भूत मात्र आशिका खालावती ते. महात्म्याचं लक्षण सांगतात ज्ञानोबा. कसं असतो, फळानं गच्च भरलेली फांदी जमिनीकडे झुकते, तसा महात्मा प्राणी मात्रापुढे झुकतो, वागतो, नमन करतो. काय फायदा? तर प्राणी मात्राला नमस्कार केल्यानं, वाकल्यानं, झुकल्यानं प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळतो, आपला अहंकार गळतो आणि आम्ही देव होतो. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. ऐसे नि माते भसता सर्वत्र मी होता, अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. मीची होसी म्हणजे देव होसी. प्राणी मात्रापुढे वाकलास, झुकलास, नम्र झाला तर तुझा अहंकार तर गळेलच प्राणी मात्राबद्दलचा, पण तुझा द्वेष तर गळेलच प्राणी मात्राबद्दलचा, पण तुझा अहंकार गळेल आणि तू मी होशील म्हणजे देव होशील. तू देव होशील. आणि म्हणून प्राणी मात्रापुढे वाकायचे, झुकायचे, त्यांना देव समजून नमन करायचे. याला तुकोबाराय भक्ती म्हणतायत. भक्ती ते नमन. मुखांना नाम तर चालूच ठेवा, ते बंद नाही करायचं. जय जय रामकृष्ण हरी चालूच ठेवायचे, पण जय जय रामकृष्ण हरी चालू ठेवलंय आणि तुम्ही वाकले नाही जगापुढं, तुमचा अहंकार ताजा तवा नाही. तुम्ही वाका, वाकले अहंकार मरतो. हरिनाम तर घ्याच, कर्म ईश्वरार्पण बुद्धीने तर कराच, तिथं बांधलेच, करायचेच, पण जोडीला नम्रता ठेवा. आणि म्हणून महाराज बोलतायत तुकोबाराय की नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. नम्र माणसाच्या खिशात देव असतो. खिशात, खिशातून जसे 10 रुपये 20 रुपये काढावेत, तसा नम्र मनुष्य खिशातून देव काढतो आणि म्हणतो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणी. नम्र माणसाच्या खिशात देव असतो. का? जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझे. देवाने शपथ खाल्ली, शब्द दिलाय आम्हाला की तुम्ही जगापुढे धाकटं व्हा, नम्र व्हा, वाका, नमन करा, माझी जवळीक साधेल. देवाची जवळीक साधली म्हणजे देव खिशात आहे. त्याची जवळीक साधली म्हणजे काय, बाजूला आहे का, तो खिशात आहे. म्हणून नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. नम्र माणसाच्या खिशात देव असतो. खिशात इतकी देवाची जवळीक त्याला साधते. पण माणसं नम्री होतात पण नम्र होत नाहीत. माणसं नम्री होतात, 10 नम्री, पण नम्र होत नाहीत. मोठी मौज आहे. लोकांना आवडत नाही नम्र होणं. तुम्ही समाजात, तुम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज लोक आहेत, तुम्ही वाकत नाहीत हो. तुम्हाला वाटतं आमच्या पायावर जगाने वाकाव. अरे ज्ञानोबा म्हणतात तुम्ही वाका. बघा आपल्याकडे कीर्तन झालं, प्रवचन झालं की एरवी महाराज जर भेटला, कीर्तनकार, प्रवचनकार, फार कमी कीर्तनकार आहेत की स्वतःहून दुसऱ्याच्या पायावर वाकणारे, फार कमी आहेत. पण कीर्तनकार, प्रवचनकार यांना वाटतं की जगाने माझ्या पायावर वाकाव. तोटा आहे. कीर्तनकारांना तुमचा तोटा आहे. तुम्ही वाका, तुम्हाला देव पण येईल. तुम्ही वाका, तुमचा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष जाईल, तुमचा अहंकार गळेल, तुम्ही देव व्हाल, तुमचा परमार्थ कडीला जाईल. लोकांनी पाय पडावे ही अपेक्षा करू नका. तुम्ही पाय पडा. नमी जे भूत जात देखिले ऐसा स्वभावची तयाचा. ज्ञानोबा महात्म्याबद्दल बोलतायत. महात्म्याबद्दल की नमी जे भूत जात देखिले ऐसा स्वभावची तयाचा. काय गंमत आहे. कसं वागतोय आम्ही. मग वाढ धाकुटे नमनती, मग वाढ धाकुटे नमनती, सजीव निर्जीव नेनती, देखील ही वस्तू उजू लुटीती मीची म्हणून. हा संत आहे. संत सजीव निर्जीव झाड झुडूप काही म्हणत नाही. जे दिसेल त्याला पांडुरंग समजून नमन करतो, त्याच्या पाय पडतो. पण आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, लोकांनी आमच्या पाय पडावी अपेक्षा करतो. तोटा आहे आमचा, तोटा आहे. नम्र व्हा, वाका, झुका, देव लवकर भेटेल. ठीक आहे, जगाने कीर्तनकाराच्या देव समजून पाय पडावं हे तर साहजिक आहे, पण त्याच्या आधी कीर्तनकारानं पाय पडावं, तो खरा महात्मा असतो. नमी जे भूत जात देखील ऐसा स्वभाव चितायचा. स्वभाव बनवा. दिसलं की देव समजून पाय पडा. नम्र व्हा, वाका, झुका. द्वेष जाईल, अहंकार जाईल, तुम्ही देव बनाल. माणसं नम्री होतात पण नम्र होत नाहीत. मी बोललो माणसं नम्री होतात पण नम्र होत नाहीत. एकदा एका गुरु आश्रमामध्ये एक असाच 10 शिष्य होते, पण एक थोडं शिष्य बिलिंदर होतं. सगळे गुरु पुढे वाकायचे, झुकायचे, पण हे बदमाश काही वाकत नव्हतं, झुकत नव्हतं, नम्र होत नव्हतं. त्या लाटण्यासारखं टाईटच होतं असं. गुरु म्हणले थांब जरा, याची जरा खोड मोडावं लागेल. मनात गाठ बांधली गुरुनी. म्हणले एक दिवशी त्या 10 नंबरी बदमाश शिष्याला एका टोपल्यात घालून त्याला धडा शिकवायचा होता. नम्र होत नव्हता म्हणून, ते नम्री होतं. नम्र होण्यासाठी धडा शिकवायचा होता. गुरुने एका टोपल्यात टारल्यामध्ये एक माणसाचं, एक बोकडाचं
आणि एक वाघाचं, अशी 3 मुंडके दिली आणि जा म्हणले बाजारात विकून ये. गेला सकाळी सकाळी. ते वाघाचं आणि बोकडाचं मुंडकं 2,000 रुपयाला घेतलं लोकांनी. भिंतीवर लावायला कामाला येईल म्हणले. पण त्या माणसाच्या मुंडक्याला कोणी घेईना. वाघाचं बोकडाचं भारी किमतीने गेलं, माणसाच्या मुंडक्याला कोणी हात लावेना. आता म्हणलं मग 1000त घ्या. ते 2 मध्ये गेले, हे तुम्ही 1000त घ्या, 500त घ्या. कोणी हात लावलं. ते म्हणले नको, माणसाचं मुंडकं न्यावा, ही बला कोणी घ्या, घरात लावा तर पोलीस येतील, म्हणतील कोणाचा खून केला धरून नेतील. माणसाचं मुंडकं काय कोणी घ्यायना. परेशान झाला, भूक लागली. ते माणसाचं मुंडकं त्या टारल्यात पुन्हा टाकलं आणि घेऊन घरी आला गुरु आश्रमात. आणि गुरुला म्हणतो, गुरुदेव दिवसभर बेजार झालो, बोकडाचे आणि वाघाचे 2-2 हजाराला विकले, पण माणसाच्या मुंडक्याला काय कोणी घ्यायना. गुरु हसले. म्हणले माणसाच्या मुंडक्याला कोणी नाही घेतलं. म्हणले नाही ना गुरुजी, कोणीच घ्यायना. म्हणले 500त बी नाही. ते 2 ला गेलं, 2000त. हे 500त बी नाही. 500त नाही म्हणले, 100त बी घ्यायना कोणी. फुकट नको म्हणले आम्हाला. बायको भांडल म्हणले, कुणाचा खून केलाय म्हणून. मग माणसाच्या मुंडक्याला कुणीच नाही घेतलं. म्हणले कुणीच नाही घेतलं. याचा अर्थ काय होतो. म्हणले माणसाच्या मुंडक्याला काहीच किंमत नाही. अरे म्हणले मग गाढवा, तुझ्या मुंडक्याला काहीच किंमत नाही, जरा झोको की माझ्या पुढं. ज्या मुंडक्याला काहीच किंमत नाही ते मुंडकं माझ्या पुढे झोको की जरा. नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंत. नम्र व्हा, देवापुढे नम्र व्हा, गुरुपुढे नम्र व्हा, सर्व प्राणी मात्रापुढे नम्र व्हा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जगातील प्रत्येक प्राणी मात्र देव समजून त्याच्या पुढे नम्र व्हा, त्याला नमन करा. याला तुकोबाराय म्हणतात भक्ती ते नमन. नम्रतेने परमार्थिक सौंदर्य वाढतं, अहंकाराने खालावतं. नम्र मनुष्य सगळ्या जगाला हवाहवासा वाटतो. एवढंच नाही, नम्र मनुष्य देवालाही हवाहवासा वाटतो. मी बोलून गेलो की नम्र मनुष्याच्या खिशात देव असतो. इतका नम्र मनुष्य समाजाला आणि देवालाही प्रिय असतो. नम्र व्हा. जया ते विनियो हेची संपत्ती, जय जय मंत्रे अर्पिती माझ्याच ठाई. अखंड अगर्वता होऊन असती. जया ते विनियो हेची संपत्ती, जय जय मंत्रे अर्पिती माझ्याच ठाई. ज्ञानोबा आहे. अखंड अगर्वता होऊन असती. अजिबात गर्व नाही. मी साधू आहे, संत, एवढा मोठा महात्मा आहे, पण अजिबात गर्व नाही. अखंड अगर्वता होऊन असती. जया ते विनियो हेची संपत्ती, जय जय मंत्रे अर्पिती माझ्याच ठाई. महात्मा कसा असतो. महात्मा असू नये, अजिबात गर्व नाही, आणि कमालीचा विनय, अजिबात गर्व नाही आणि कमालीचा विनय त्यांच्याजवळ आहे. आणि विनय ही साधू संतांची संपत्ती असते. तया ते विनयो हेची संपत्ती. विनय ही संपत्ती आहे, ती जतन करा. हो, हे धन आहे. विनय हे धन आहे. जसं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. तुकोबाराय बोलले परमार्थ महाधन आहे का, जोडी देवाचे चरण. तसं विनय सुद्धा महाधन आहे का, जोडी देवाचे चरण. विनय हेची संपत्ती. विनयानं तुम्हाला देव भेटतो. तुमच्यात विनय असेल, विनय म्हणजे नम्रता, तुमच्यात विनय असेल, नम्रता असेल, तर तुम्ही प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून नमन कराल. आणि प्राणी मात्राला देव समजून नमन करणं ही खरी भक्ती असते. भक्ती ते नमन, आणि या नमनानं देव भेटतो. आणि मग भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतन. भक्ती ते नमन. आखड नकोय. लक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर आली. सगळे देव दानव लक्ष्मीच्या मागे धावले तिला पत्नी करण्यासाठी. लक्ष्मीच ती, तेजस्वी रूप, सगळ्या जगात प्रकाश पडला तिचा. महालक्ष्मी ती. महालक्ष्मी सारखं जगात कोणी सुंदर नाही. आणि म्हणून म्हणतात लक्ष्मी नारायण सारखा जोड आहे. कसा जोड आहे. सुंदर जर नवरा बायको असल्यात काय म्हणतात, लक्ष्मी नारायण सारखा जोड आहे. लक्ष्मी बाहेर आली समुद्र मंथनातून. सगळे लक्ष्मीच्या मागे धावले पत्नी करण्यासाठी. लक्ष्मीने कुणालाही स्वीकारलं नाही. कुणाला स्वीकारते लक्ष्मी. न मागे त्याची रमा होय दासी. न मागे त्याची रमा होय दासी. रमा दासी होते कुणाची, जो रमेबद्दल उदास आहे. ज्याला रमा लक्ष्मी हवी आहे,
लक्ष्मी त्याच्याकडे जात नाही. जो लक्ष्मीबद्दल उदास आहे ती त्याच्याकडे जाते. न मागे त्याची रमा होय दासी. मग या रमेबद्दल लक्ष्मीबद्दल उदास कोण होतं? तर भगवान विष्णू. भगवान विष्णू आरामात शेषावर पहुडलेली मूर्ती. लक्ष्मी गेली, पण लक्ष्मी थाटात गेली. लक्ष्मीला वाटलं मी लक्ष्मी सुंदर आहे, रूपाचा अभिमान झाला, अहंकार झाला. माझ्यापाशी सोनं आहे, नाणं आहे, बोरमाळा, घागरमाळा, चप्पलहार, पोहेहार, आमकेहार, तमकेहार, अहंकार झाला. देवाच्या पायावर डोकं ठेवाले. देवाने पाय काढून घेतले. देवाने तोंड फिरवलं, पुन्हा लक्ष्मी फिरली, पुन्हा पायावर डोकं ठेवायला लागली, पुन्हा देवाने पाय फिरवले. अशा प्रकारे देव चारही दिशेत फिरले, पण देव काही लक्ष्मीला पाय पडू देणार आणि तिचा स्वीकार करेनात. लक्ष्मीच्या लक्षात आलं की देव माझा स्वीकार का करेनात. तिच्या पटकन लक्षात आलं की मला माझ्या रूपाचा आणि श्रीमंतीचा अभिमान झालाय. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. अभिमान सांडोनी पांडवा. अभिमान टाका. लक्ष्मीने टाकला तेव्हा देवानं स्वीकार केलाय. अभिमान टाका. अभिमान टाकला की तुम्ही देव होता आणि तुम्हाला प्राणी मात्राला देव समजून नमन करावं असं वाटतं. भक्ती ते नमन. अभिमान टाका. प्राणी मात्रा पुढे नम्र व्हा. या जगात तपाचा विचार केला तर भगवान शंकरा एवढा तपस्वी कोण आहे? करिता तापसाची कडसनी, कवनू जवळू ठेवी जेले शूळपाणी, परी तोही अभिमान सांडोनी पायवनी माताव आहे. जगात सर्वात मोठा तपस्वी भगवान शंकर आहे. पण हे जे विश्वात्मक रूप अर्जुनाला दाखवलं ते भगवान शंकराला पाहायचं होतं, ते अजूनही पाहायला मिळालं नाही. ज्ञानोबा लिहित आहेत हे विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभूही न जोडे तपे करिता, ते शंभूही न जोडे तपे करिता. अर्जुनाला 11 अध्यायात जे विश्वात्मक रूप दाखवले ते भगवान शंकराला पाहायचंय. आणि भगवान शंकरांनी शंग मानला की मी तपस्या करेन, त्या माझ्या तपस्येच्या बळावर मी देवा तुमचं विश्वात्मक रूप पाहिल. देवानं नाही दाखवलं अजून. कृष्ण भगवंतांनी नाही दाखवलं शंकराला रूप अजून, जे अर्जुनाला फुकट दाखवलंय. का? तर भगवान शंकराला आपल्या तपाचा अभिमान झाला. करिता तापसाची कडसनी, कवनू जवळी ठेवजेल शिडपाणी, तोही अभिमान सांडोनी पायवनी माता वाहे. भगवान शंकरांनी अभिमान टाकला तपाचा आणि भगवान विष्णूच्या पायातली गंगा आपल्या मस्तकावर धारण केली. तोही पायवनी माता वाहे. म्हणून लक्ष्मीचे थोरपण सरे, शंभूचे तपही न पुरे, ते तर प्राकृत येर हेंदरे किवी जाणवला आहे. लक्ष्मीचे थोरपण सरे, शंभूचे तपही न पुरे, ते तर प्राकृत येर हेंदरे किवी जाणवला आहे. अरे हेंदऱ्यानं म्हणले तुमच्या सौंदर्यावर, तपावर मी जपी आहे, तपी आहे, ज्ञानी आहे, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, टाळकरी आहे, चालकरी आहे, मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मला गाथा पाठ आहे. म्हणजे ही मिजास माझ्या पुढे मारू नका. का तपे हन हुटुटी, ते त्रणा ऐकासाठी न सरे येत. का तपे हन हुटुटी, ते त्रणासाठी न सरे येत. ज्ञानोबा म्हणले तुम्हाला जर घमेंड असेल, गर्व असेल, अहंकार असेल कशाचा, मी जपी आहे, मी तपी आहे, मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, गीता पाठ आहे, गाथा पाठ आहे, मी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, मी श्रीमंत आहे, मी जागीरदार आहे, मी रूपवान आहे. देव म्हणले त्या गोष्टीला माझ्या नजरेत गवताच्या काडी इतकी किंमत नाही. गवताच्या काडी इतकी किंमत नाही. या सगळ्याचा अभिमान टाकान मला शरण तर मी भेटेल. अरे लक्ष्मी आणि शंभू टिकले नाही. लक्ष्मीचे थोरपण सरे, शंभूचे तप न पुरे, येर प्राकृत हेंदरे किवी जाणवला आहे, ते त्रणा ऐकासाठी न सरे येत. का तपे हन हुटुटी, यज्ञदान आदी किरीटी, का तपे हन हुटहुटी, ते त्रणा ऐकासाठी न सरे येत. यज्ञ, दान, तप, जप, तप, मी कीर्तनकार, प्रवचनकार, मी ज्ञानी, मी श्रीमंत, अभिमान घेऊन या गोष्टी आहेत आणि अभिमान घेऊन माझ्याकडे आला तर या गोष्टीला माझ्या नजरेत वाळल्या गवताच्या काडीत की किंमत नाही. ते त्रणा एकासाठी न सरे येत. मग तुम्ही जे कोणी असाल त्याचा अभिमान टाका, मला शरण या, धाकट व्हा, मी पावेल. जे जगा धाकुटे होय जे त्या जवळीक माझी. आणि म्हणजे तर शंभू आणि लक्ष्मी टिकले नाही तर तुमचा आमचा काय मेजास लागाव. आणि म्हणून देव प्राप्त करून घ्यायचं तर तुकोबारा एक सुंदर युक्ती सांगतात की बाबानो, मुखानं रामकृष्णारी नाम तर घ्याच, आपलं कर्म देवाची पूजा म्हणून तर कराच, पण त्यापेक्षा
अजून एक सोपी युक्ती, या गोष्टी तर चालू ठेवा, पण अजून एक सोपी युक्ती, जगातील प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून शरण जा, त्यांना देव समजून नमन करा. काय होईल? तर तुमचा प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळेल, त्या प्राणी मात्रात तुम्हाला पांडुरंग दिसू लागेल, आणि प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळाला की तुमचा अहंकारही गळेल, ना अहंकार गेले की तुम्ही देव व्हाल. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, परमार्थ सफल झाला. आणि म्हणून भक्ती ते नमन, रामकृष्णारी जाप आणि कर्मेशु भजावा, या दोन गोष्टी तर चालूच ठेवायच्या, पण त्याला पुष्टी देण्यासाठी, या दोन गोष्टीला बळ येण्यासाठी भक्ती ते नमन हे आम्हाला करायचे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात की भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान परमी भोग ब्रह्मतन. भक्ती ते नमन. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. कुणाची चिटिंग करू नका, कुणाला फसवू नका. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. त्याच्यापुढे वाका झुका, नम्र व्हा, धाकट व्हा, त्याला देव समजून नमन करा. फायदा काय? तर प्राणी मात्राला देव समजून नमन केलं तर प्राणी मात्राबद्दलचा तुमचा द्वेष गळून पडेल, सोबत तुमचा अहंकारही गळून पडेल, आणि अहंकार गळाला की तुम्ही देव व्हाल. ज्याला तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, हा सफल परमार्थ असतो. आणि म्हणून मुखानं रामकृष्णारी नाम तर घ्याच, कर्म ईश्वराची पूजा म्हणून तर कराच, पण त्याच्या जोडीला प्राणी मात्राला देव समजून नमन करा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की भक्ती ते नमन, आणि भक्ती ते नमन जर जीवनात आणलं तर तुमचा परमार्थ लवकर सफल होईल. आणि म्हणून भक्ती ते नमन, प्राणी मात्राला देव समजून नमन करा, त्यांच्यापुढे वाका झुका, लहान व्हा. मग अशा प्रकारे भक्ती केली, ही भक्तीची व्याख्या आहे. मग अशा प्रकारे भक्ती जर केली, काय की जगात आपले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा, आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. त्याच्यापुढे नम्र व्हा, धाकट व्हा, त्याला देव समजून नमन करा. या देवाच्या 3 इच्छा आहेत, आणि या 3 इच्छेचं पालन करणं ही देवाची परिपूर्ण भक्ती आहे. आणि या परिपूर्ण भक्तीनं देव प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनात वैराग्य येईल. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. वैराग्याची व्याख्या सांगताना तुकोबाराय त्यागालाच वैराग्य म्हणतात. बघा कशी गंमत आहे. ढोबळ मानानं वैराग्याची आम्ही अशी व्याख्या घेतो की सर्वस्वाचा त्याग करणे, अर्थात संसाराचा त्याग करणे हे वैराग्य आहे ना. ही अर्धी व्याख्या वैराग्याची. ज्ञानोबा याला वैराग्य म्हणत नाहीत. ज्ञानोबा वैराग्य कशाला म्हणतात की बुद्धिमंता देही सांडोनी अहंता पाही, सांडी जे अशेषही संसार जात, हे वैराग्य आहे. काय म्हणतात की बुद्धिमंता देही अहंता सांडोनी पाही, बुद्धिमंता देही सांडोनी अहंता पाही, सांडी जे अशेषही संसार जात. ज्ञानोबा म्हणतात की संसार तर टाका, संसाराचा त्याग तर कराच, पण त्यासोबत देह अहंतेचाही त्याग करा, हे खरं वैराग्य. संसाराचा त्याग अधिक देह अहंतेचा त्याग, या दोन्ही गोष्टीचा त्याग म्हणजे वैराग्य. नुसता संसाराचा त्याग केला आणि देहांता जर वराशी बाळगली, मी देह संबंधीने माझं म्हटलं, तर ते वैराग्य आहे का? नाहीच की. आणि म्हणून ज्ञानोबा व्याख्या करतात वैराग्याची की बुद्धिमंता देही सांडोनी अहंता पाही, सांडी जे अशेषही संसार जात, तया नाव त्याग. त्यागाला वैराग्य म्हटले, आणि त्यागाची व्याख्या ज्ञानोबा सांगतायत. मी बोललो की बुद्धिमंता देही सांडोनी अहंता पाही, सांडी जे अशेषही संसार जात, तया नाव त्याग. त्यागात जर वैराग्य, तर त्यागाची व्याख्या ज्ञानोबा सांगतायत काय की संसाराचा त्याग अधिक देह अहंतेचा त्याग, अर्थात अहंकार जाणे आणि संसाराचा त्याग करणे, या दोन्ही गोष्टीला मिळून वैराग्य म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की उठले नि वैराग्य जेने,
हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे जैसे वमुनी असूने आत्ताची गेले. कुत्रा वाकल्यावर त्याची उलटी जितकी किळसवाणी वाटते तितका संसार आणि संसारातले भोग किळसवाणे वाटावेत. हे वैराग्य असतं. सोन्याचे निखळ आणि मातीचे ढिखळ सरिसेचे मानी. सोन्याचा 1 किलोचा गोळा आणि मातीचा 1 किलोचा ढेकूळ एकाच नजरेने पाहतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. धन जन माता पिता संसार पैसा अदला काही आवडत नाही, आवडतो तो एक नारायण. अर्थात एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे हेच वैराग्य. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की अहिक पारित्रीचे भोग पायिक झाले इच्छेचे, ते भोगावयाचे न रुचे मना माझी. त्रैलोक्यातले सगळे भोग पायाशी लोटांगण घेतात, पण ते उलटीप्राय तुच्छ वाटतात. आता फक्त देव आवडतो, याला वैराग्य म्हणतात. अप्राप्त विषय वैरागी बहुत देखील जगी. भोग प्राप्त नाहीत, तुमच्याकडे मारुती कार नाही आणि तुम्ही म्हणता मला मारुती कार आवडत नाही, हे अप्राप्त विषय वैरागी. वस्तू प्राप्त असावी आणि तिचा तिटकारा यावा. मारुती कार आहे पण वाटो आता मला मारुती कार नको, हे वैराग्य. वस्तूच उपलब्ध नाही तुम्ही म्हणता मला मारुती नको, ते अप्राप्त विषय वैरागी. म्हणून इहलोकापासून परलोकापर्यंत ज्या काही अनुकूल वस्तू आहेत भोगासाठी त्या सर्व वस्तूचा त्याग हे वैराग्य. वस्तू अनुकूल आहे, वस्तू प्राप्त आहे, ती हात जोडून उभी माझा भोग घ्या म्हणून, पण तिचा तिटकारा यावा. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की अहिक पारित्रीचे भोग पायिक झाले इच्छेचे, परी भोगावयाचे न रुचे मना माझी, याला वैराग्य म्हणतात. आणि अशा वैराग्यवान माणसाच्या अंतकरणात देव स्थिरावतो. आणि म्हणून परमार्थात वैराग्य हवंय. वैराग्यवान पुरुषाच्या अंतकरणात आत्मज्ञान स्थिरावतं, इतर कोणाच्या नाही. वैराग्यवान पुरुषाच्या अंतकरणात आत्मज्ञान स्थिरावतं. आणि म्हणून वैराग्य हवंय. माणसाला वैराग्याची का गरज आहे? तर विरक्त अंतकरणात आत्मज्ञान स्थिरावतं. फक्त विरक्त अंतकरणात आत्मज्ञान स्थिरावतं. आणि म्हणून वैराग्याची गरज आहे. आणि मग हेच वैराग्य म्हणजे नेमकं काय? तर तुकोबाराय वैराग्याची व्याख्या सांगताना बोलतायत की वैराग्य तो त्याग. वैराग्य तो त्याग. अजून एका अभंगातून तुकोबाराय वैराग्याची अशीच व्याख्या सांगतायत. महाराज लिहितायत की त्याग तरी ऐसा करा, अहंकारा ते दवडावे. या अभंगात प्रस्तुत अभंगात काय म्हटलंय? वैराग्य तो त्याग. एका अभंगात काय म्हणतात अजून? त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. अहंकार दवडवणं हाच खरा त्याग आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की बुद्धिमंता देही सांडोनी अहंता पाही, सांडी जे अशेषही संसार जात. संसार जात हात सांडायचाच, टाकून द्यायचाच, पण त्यासोबत देह अहंकारही टाकायचा. या दोन्हीला मिळून म्हणतात वैराग्य. हा दोन्ही मिळून त्याग होतो. देह अहंकाराचा त्याग आणि संसाराचाही त्याग, या दोन्हीला मिळून त्याग म्हटलंय. आणि हे वैराग्य असतं. अर्थात सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. सर्वस्वाचा त्याग. तुम्हाला जर बाजारात गहू घ्यायचे आणि तुम्ही बाजारात गहू घ्यायला गेले तर गव्हाची किंमत उदाहरणार्थ 4,000 रुपये क्विंटल आहे. तुम्ही समोरच्या दुकानदाराला विचारलं, मामा गव्हाचा भाव काय? तर तो म्हणतो 4,000 रुपये. काय विचारले? गव्हाचा भाव काय? तो म्हणतो 4,000. गहू विकत घ्यायचे, तुम्ही म्हणता गव्हाचा भाव काय? दुकानदार म्हणतो 4,000. तसा देव विकत घ्यायचा आहे, देवाचा भाव काय? तर देवाचा भाव सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. हा देवाचा भाव आहे. गव्हाचा भाव काय? 4,000. देवाचा भाव काय? सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. सर्वस्वाचा त्याग अर्थात संसाराचा त्याग आणि देह अहंतेचाही त्याग हा देवाचा भाव आहे. आणि हे वैराग्य असते. आणि या वैराग्यानं देव भेटतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. वैराग्यानं देव भेटतो. आणि म्हणून वैराग्य म्हणजे केवळ संसाराचा त्याग नव्हे,
संसाराचा त्याग तर हवायच, संसाराचा त्याग तर हवायच, पण त्यासोबत देह अहंकाराचाही त्याग हवाय. या दोन्हीला मिळून वैराग्य म्हणतात. अर्थात संसाराचा त्याग आणि देह अहंकाराचा त्याग हे दोन्ही मिळून वैराग्य बनतं. आणि अशा त्यागाला तुकोबरा वैराग्य म्हणतात. आणि म्हणून महाराज लिहितात की वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. आणि अशा विरक्त अंतःकरणामध्येच फक्त आत्मज्ञान स्थिरावतं. म्हणून जीवनात वैराग्य हवंय. भक्तीने तुम्हाला वैराग्य आलंय. भक्तीने कशा प्रकारे वैराग्य येतं? नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज, नामे होय जे विरक्त. अखंड रामनामानं तुमच्या जीवनात वैराग्य येतं. आलं वैराग्य नामस्मरणाने? नामे होय जे विरक्त. नामस्मरणाने वैराग्य येतं. आणि आपल्या कर्मानं ईश्वराची पूजा केली तर त्यामुळेही जीवनात वैराग्य येतं. नरबारा लिहित आहेत, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. कशा कशाने वैराग्य आलं? एक रामनामानं वैराग्य आलं, नामे होय जे विरक्त. रामनामानं वैराग्य आलं, रामनामाने वैराग्य आलं. आणि कर्मानं ईश्वराला भजल्यामुळे वैराग्य आलं. आपलं कर्म त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा. सकाळचे 4-5 झेंडूचे फुलं देवाला वाहा, ते तर आवश्यकच आहे. पण देवाचं पोट नुसत्या झेंडूच्या फुलानं भरत नाही. त्याला तुमच्या स्वकर्माची फुलं हवी आहेत. आणि म्हणून आपल्या स्वकर्माची सुंदर पवित्र फुलं देवाला वाहा. अर्थात आपलं कर्मच देवाची पूजा म्हणून करा. आपल्या कर्माची फुलं देवाला वाहिली, कर्मदेवाची पूजा म्हणून केलं तर या पूजेने देव संतुष्ट होतो आणि त्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून तुम्हाला वैराग्य देतो. म्हणून ही पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. कर्माना ईश्वराला जर भजलं, कर्मदेवाची पूजा म्हणून केलं तर जीवनात वैराग्य येतं. अखंड रामनामानं जीवनात वैराग्य येतं. या दोन गोष्टीमुळे वैराग्य आलं. आणि या वैराग्यानं देव भेटतं. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. वैराग्यानं देव का भेटतो? तर फक्त विरक्त अंतकरणातच आत्मज्ञान स्थिरावतं. ज्ञानोबा बोलले, विरक्ती वाचुनी कही या ज्ञानासी तगनेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आन, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. विखे रांदिली रससोय, ते जेवणारा ठाऊ होय, ते ताटची सांडूनी जाय जियापरी. तसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. तुम्ही जेवायला बसलात आणि कुणीतरी कानात सांगितले, आता तोंडात घास घालणार, तेवढ्यात कुणीतरी कानात सांगितले येऊन की या ताटात या जेवणात विष घातलंय, खाऊ नको मरशील. तुम्ही खाल का? तो ते ताटाची सांडूनी जाय जियापरी. ताट उलत पालत करायला निघून जाल. ज्या ताटात विष घातले हे कळाल्यावर ताट सोडून नाही, ताट उलत पालत करून तुम्ही निघून जाल. तसं संसाराची अनित्यता कळाली. संसार अनित्य आहे, मारक आहे. संसार मरकाय आणि मी संसाराचा अंश म्हणून मी मरकाय. संसार मला मारील हे ज्यावेळेस खात्रीने कळेल, संसाराची अनित्यता खात्रीने कळेल, त्यावेळेस तुम्ही संसार त्या ताटासारखा उलथा पालता करता निघून जाता. तुम्हाला संसाराची अनित्यता कळावी, संसाराचा मारकपणा करावा, संसाराची मरकेपणा कळावा. संसार मरकाय, मी मरकाय, कारण मी संसाराचा अंश. हे ज्या दिवशी कळेल, अर्थात संसाराची अनित्यता कळाली, या देहाची अनित्यता कळाली, की वैराग्याला बोलायची गरज नाही. ते वैराग्य दवडिता पाठी लागेल. लंडासारखं तुमच्या मागे लागतं, काठीने हल्लं तरी जात नाही. तसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागेल. संसाराची अनित्यता कळावी, वैराग्य आपोआप तुमच्या जीवनात चालून येतं. आणि अशा विरक्त अंतकरणात आत्मज्ञान स्थिरावतं. शुद्ध मनात आत्मज्ञान स्थिरावतं. मोक्ष देईल ज्ञान येतं कीर नाही आन, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. आणि म्हणून विरक्ती वाचून काही या ज्ञानाशी तगनेची नाही.
तगण्याची नाही हे विचारून ठाई ठेवले देवे. अर्थात आत्मज्ञान फक्त शुद्ध मनात अर्थात विरक्त मनात स्थिर होतं. शुद्ध मन म्हणजेच विरक्त मन, आणि शुद्ध मन विरक्त मन म्हणजे ज्या मनाला अहंकार सोडून गेलाय ते विरक्त मन असतं. अहंकार गेला म्हणजे बाकीचे विकार गेले. कारण सगळे विकार हे अहंकाराच्या पोटी जन्म घेतात. अहंकार या सर्व विकारांचा आजोबा आहे. अहंकार तनुशी वालभ पडले. आता तिकडे जायला नको, विषांतर होईल. शरीरातील प्रत्येक विकार अहंकाराच्या पोटी जन्म घेतो. मग अहंकार गेला की सगळे विकार आपाप जातात. कारण अहंकार हा सगळ्या विकाराचा बाप आहे, आजोबा आहे. बापन आजोबाच गेले तर अवलाद कशाला राहिली. आणि म्हणून अहंकार गेला की विकार जातात, आणि अहंकार जाणं ही मनाची शुद्धी असते, आणि हीच विरक्ती असते. सर्वस्वाचा त्याग अधिक अहंकाराचा त्याग हा त्याग आहे, आणि हीच विरक्ती आहे. आणि म्हणून ज्या अंतकरणाला अहंकार सोडून गेलाय, सर्वस्वाचा त्याग तर केलाय, पण ज्या अंतकरणाला अहंकार सोडून गेलाय ते शुद्ध अंतकरण आहे, ते विरक्त अंतकरण आहे. आणि अशा विरक्त अंतकरणातच आत्मज्ञान स्थिर होतं, इतरत्र नाही. आणि म्हणून भक्तीतून, भक्ती ते नमन, भक्तीतून तुम्हाला वैराग्याची प्राप्ती होते. भक्ती ही आई आहे. आधी भक्तीने धरलेले हाती, मग ज्ञान वैराग्य मागे येते. भक्ती आई आहे, वैराग्याने ज्ञान हे तिचे लेकर आहेत. भक्तीच्या पोटी वैराग्य आणि वैराग्याच्या पोटी ज्ञान जन्म घेतं. आणि मग भक्ती ते नमन, या नमनरूपी भक्तीतून आता तुमच्या जीवनात वैराग्य आलंय, आणि जीवनात वैराग्य आलं की आत्मज्ञान येतच. कारण विरक्त मनातच आत्मज्ञान स्थिर होतं, इतरत्र कुठेही नाही. आणि भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. प्राणीमात्राला नमन करणं, देव समजून प्राणीमात्राला नमन करणं ही भक्ती. अहंकाराचा त्याग आणि संसाराचा त्याग हे वैराग्य. आता ज्ञान, तर ज्ञान काय? ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु अर्थात ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु याचा अर्थ होतो काया ब्रह्मरूप होऊन ब्रह्माचा भोग घेणे. काया आपलं शरीर ब्रह्मरूप होऊन ब्रह्माचा भोग घेणे म्हणजे ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. आता बघा, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु ज्यावेळेस वैराग्य जीवनात येतं की त्या विरक्त अंतकरणात ज्ञान स्थिर होतं. आणि हे ज्ञान होणं म्हणजे काय? तर तुमचं तनु ब्रह्मस्वरूप होतं. तुम्हाला ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं की तुमचं शरीर ब्रह्मस्वरूप होतं, आणि शरीर ब्रह्मस्वरूप म्हणून ब्रह्माचा भोग घेतं. शरीर ब्रह्मस्वरूप होणे म्हणजे काय? शरीर आत्मा होणे. आणि मग आत्माहून आत्म्याचा भोग घेणे. आपण आत्मा व्हायचंय, आत्माहून आत्म्याचा भोग घ्यायचा आहे, अर्थात देहहून देवाचा भोग घ्यायचा आहे. म्हणजे ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. आलं लक्षात? आत्मज्ञान झालं की ही काया ब्रह्मस्वरूप होते. हो, ही काया ब्रह्मस्वरूप होते. याची साक्ष ज्ञानोबराय देतात. ज्ञानोबराय म्हणतात मग अहंभावाधिक क्या है? शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. की तुमचा अहंकार गेला की तुमचं शरीरच ब्रह्मस्वरूप बनतं. तुमचं शरीर ब्रह्मस्वरूप बनतं. मन पण मुद्दल जाये मग अहंभावाधिक क्या है? म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मन गेलं, मन मेलं की मनाच्या आतला अहंकार मरतो, आणि अहंकार मेला की तुम्ही मी देह आणि मी देह संबंधीने माझं विसरता. मग तुम्ही म्हणता मी आत्मा आहे, मी देह नसून आत्मा आहे, अशा बोधावर आरूढ होता. म्हणजे तुमचं शरीर ब्रह्मस्वरूप झाले. का? तर तुमच्या शरीराला अहंकार सोडून गेलाय.
जोपर्यंत अहंकार तुमच्या शरीराला चिटकून आहे तोपर्यंत तुम्ही देह आणि तुमच्या जीवनात मी आणि माझं आहे. पण अहंकार या देहाला सोडून गेला की तुम्ही मी आणि माझं विसरता. मी देह नसून मी आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होता. आणि याला म्हणतात ब्रह्मतनु. तुमचं शरीरच ब्रह्म होतं, तुमचं शरीर ब्रह्मीभूत होतं. आणि म्हणून जानबारा लिहित आहेत की मन पण मुद्दल जाय मग अहम भावादिक किया आहे. इकडे बारकाईने लक्ष द्या. मन पण मुद्दल जाय मग अहम भावादिक किया आहे. म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो याला तुकोबारा म्हणतात ब्रह्मतनु. जानबारा म्हणतात शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. तुकोबारा म्हणतात ब्रह्मतनु. ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. आली जळवणी. अहंकार मनात वास करतो. मन मेलं, मनाचं उन्मन झालं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली. अखंड रामनामानं मन मेलं, मनाचं उन्मन झालं म्हणजे मन मेलं. मन मेलं की मनाच्या आत वास करणारा अहंकारही मरतो. अहंकार मनात वास करतो. रामनामानं मन मेलं की मनाच्या आत वास करणारा अहंकारही मरतो. जशी गरोदर बाई मारली तर तिच्या आत गर्भात वास करणारा गर्भ मारायची गरज नसते. गरोदरबाई मेली की आतला गर्भ आपाप मरतो. गरोदरबाई मेली की आतला गर्भ आपाप मरतो. तसं मन मेलं की मनाच्या आत वास करणारा अहंकार आपाप मरतो. आणि मग अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हा मोक्ष असतो. आणि म्हणून मोक्ष आम्ही जे भोगतो तो मोक्ष म्हणजे अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. आणि या तिन्ही महासंतांनी मोक्षाची सारखीच व्याख्या केली. तुकोबाराय बोलले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हाच मोक्ष. नाथ महाराज देह अहंतेचे दृढपण त्याची बद्धतेचे लक्षण देह अंतेचे निरसन मुक्तता जाण नावताया. देह अंतेचे निरसन म्हणजे जाणे. देह अंतेचे निरसन मुक्तता जाण नावताया. अहंकार जाणे हाच मोक्ष. नाथ महाराज ज्ञानोबा तेच म्हणतात की तैसे मन पण मुद्दल जाय मग अहमभावादिक की आहे. म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मन मेलं की त्याच्यात वास करणारा अहंकार मरतो. आणि अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा झाला की तुम्ही मुक्त असता. आणि यावेळी तुमचं शरीर ब्रह्मस्वरूप बनलेलं असते. वही पुन्हा सांगतो नीट ऐका, याच्यात खूप गुढ दडलंय. तसे मन पण मुद्दल जाय मग अहमभावादिक की आहे. म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मुद्दल मन गेले त्याच्यासोबत अहंकारही मेलाय. मनच गेलं की अहंकार कसा राहील. म्हणजे मन पण मुद्दल जाय मग अहमभावादिक की आहे. मन गेले म्हणले मन मेले म्हणले आता अहंकार कसा शिल्लक राहील. आणि मग अहंकार गेला आणि मनही गेले. उरलेलं शरीर हे ब्रह्मस्वरूप बनतं. म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. आणि शरीरेची ब्रह्म होय याला तुकोबारा म्हणतात ब्रह्मतनु. अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा झाला की तुमचं शरीर ब्रह्म बनतं, देव बनतं. आणि असं ब्रह्म बनून देव बनून देव भोगायचा आहे. आणि देव भोगणं म्हणजे देवाचं नामस्मरण घेणं, देवाचं अखंड नामस्मरण घेणं याला म्हणतात देव भोगणं. तुम्ही शेतामध्ये गहू पेरले, गहू काढून आणले आणि नुसते घरात थप्पी लावून ठेवले. त्याचे काही पदार्थ केलेच नाही आणि तसेच गहू पडून आहेत. इथं काय झाले, तुम्हाला गव्हाची प्राप्ती झाली पण गव्हाचा उपभोग घेतला नाही. तसं मोक्ष मिळालाय, तुम्ही मुक्त झाले, पण इथं मुक्तीमध्ये जन्म मरणाचा फेरा संपला पण तुम्हाला देवाचा भोग घेता आला नाही. गहू प्राप्त केले, पदार्थ केले नाही, काही खाल्लं नाही, थप्पी तशीच पडली, गव्हाचा उपभोग घेतला नाही. मोक्ष मिळवला, जन्म मरणाचा फेरा चुकला, संपला, पण देवाचा उपभोग घेता आला नाही. पण याच गव्हाचे नाना प्रकारचे पदार्थ बनवले. एक गहू आणि पदार्थ बहु, या गव्हाचे नाना पदार्थ बनवले आणि खाल्ले. काय केलं, गहू प्राप्तही केले आणि गव्हाचा उपभोगही घेतला. तसं मोक्ष मिळवला, देव प्राप्त केला आणि प्राप्त करून तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त बनले म्हणजे देव भोगलाय. आणि संत देव भोगतात, मुक्त माणसाला देव भोगता येत नाही.
मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे, संत हा पाचवा पुरुषार्थ आहे. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. तुम्ही मुक्त झाले, सायुज्यात गेले, देव झाले, जन्ममरणाचा फेरा संपला, तुम्हाला पुन्हा शरीर नाही. पण मुक्तीवर भजनयुक्त झाले, मोक्षाचा स्वीकार करायचा आणि धिक्कार करायचा. मोक्ष सुख हनुला आता, मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी. मोक्ष मिळवायचा पण त्याचा धिक्कार करायचा, आणि मोक्षपद मिळवूनही त्याचा धिक्कार करून पाचवं पद स्वीकारायचं की जे संत पद आहे, चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. अर्थात मुक्ती मिळून तिचा त्याग करायचा आणि मुक्तीवर भजनयुक्त बनायचं. पाचवा पुरुषार्थ स्वीकारायचा, भक्ती स्वीकारायची, संतपद स्वीकारायचं. आणि संत आणि देव एकच असतात. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत होणं म्हणजे देव होणं, आणि मग देव होऊन देवाच्या नावाचा आनंद लुटायचा, देवाच्या नावाचा भोग घ्यायचा. याला म्हणतात ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. गहू प्राप्त करायचे, त्याचे पदार्थ करायचे आणि खायचे. गहू प्राप्त केले आणि भोगले. देव प्राप्त करायचा म्हणजे मुक्त व्हायचं. देव प्राप्त करायचा आणि पुन्हा मुक्तीवर भजनयुक्त व्हायचे. म्हणजे देव प्राप्तही केला आणि भोगलाही. गहू प्राप्त केले, त्याचे पदार्थ करून खाल्ले, म्हणजे गहू प्राप्त केला, गहू भोगला. देव प्राप्त केला आणि आम्ही मुक्तीवर भजनयुक्त झालो, म्हणजे देव प्राप्तही केला आणि देव भोगलाही. त्याला म्हणायचं ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. आणि हा भोग आम्ही देव होऊन देव भोगलाय, देव होऊन देव भोगलाय. कारण आमचा अहंकार गेलाय, आम्हाला आत्मज्ञान झाले, आमचा अहंकार गेलाय, म्हणून आमचं शरीर देव बनलंय, ब्रह्म बनलंय. आणि मग ब्रह्म होऊन ब्रह्माचा भोग किंवा देव होऊन देवाचा भोग, याला म्हणायचं ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. मुक्तीशी माझं लग्न झालंय म्हणले. एक बाई आहे, तिला नवऱ्यापासून 2 मुलं झाले. मग 2 मुलं झाल्यानंतर ती बाई नवरा टाकून देते का? नाहीये. उलट ती त्या नवऱ्यासोबत आपल्या नातरुंडाचं कोडं कौतुक पाहते. लेकरं होण्यासाठी नवरा हे साधन आहे आणि मुलं हे साध्य आहेत. नवरा या साधनानं त्या बाईला 2 मुलं झालीत. मग आता हे साधन टाकून द्यायचं नाही. अर्थात ज्या नवऱ्यापासून 2 मुलं झालीत त्याला टाकून द्यायचं नाही. उलट या दोघा नवरा बायकोने मिळून नातरुंडाचं कोडं कौतुक पाहायचं. तसं देव प्राप्त झालाय म्हणजे मुक्त झालो, आता देव टाकून द्यायचा नाही. उलट देव उराशी घट्ट पकडून ठेवायचा आणि मुक्तीवर भजनयुक्त बनायचं आणि देवाच्या नावाचा आनंद लुटायचा. अर्थात देव होऊन देवाच्या नावाचा आनंद लुटायचा. याला म्हणतात ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. आणि देव संतानं घेतलेल्या नामस्मरणानं सर्वात जास्त आनंदी होतो. संत हे भगवंताचे सर्वात प्रिय असतात. या जगात देवाची आवडती वस्तू काय असेल, या जगात देवाची सर्वात प्रिय वस्तू काय असेल तर ती आहे संत. का? तर संत मुक्तीवर भजनयुक्त असतात. आणि हे जे भगवंताचं भजन आहे, भगवंताचं नामस्मरण आहे, याला ज्ञानोबा संभोग म्हणतात. मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला. ज्ञानोबरांनी हरिनामाला संभोग म्हटलंय. जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला. श्रद्धा या शब्दाची नाथ महाराज व्याख्या करतायत की माझ्या नामाची अति आवडी, तया नाव श्रद्धा रोकडी. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे भगवंताच्या नामाची अति आवड असणं म्हणजे श्रद्धा. अर्थात भगवंताच्या नामाची आवड ही श्रद्धा आहे. आणि ज्ञानोबा म्हणतात श्रद्धेची नि संभोगे सुखिया झाला. अर्थात ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतात. का बरं? संभोग तो आम्ही व्यवहारात थोडासा गलिच्छ अर्थ काढतो संभोगाचा. पती पत्नीचं मिलन याला आम्ही संभोग म्हणतो, आणि ज्ञानोबा हरिनामाला संभोग म्हणतात. का बरं? तुम्ही गुलाबजामुन खातायत, गुलाबजामुन हा भोग आहे. गुलाबजामुन या भोगानं, गुलाबजामुन खाताना तुम्हाला एकट्याला आनंद होतो. एखादा पदार्थ खाताना
एखादा पदार्थ खाताना किंवा एखादा भोग घेताना त्या भोगानं जर एकट्याला आनंद झाला तर तो भोग असतो. परंतु ज्या भोगानं एकाच वेळी 2 माणसाला आनंद होतो तो संभोग असतो. एका भोगानं गुलाबजामुन खाता एक भोग आहे. गुलाबजामुन खाताना तुम्हाला एकट्याला आनंद झाला हा भोग आहे. पण पती पत्नीच्या मिलनानं एकाच वेळी दोघालाही सारखाच आनंद होतो तो संभोग आहे. एकाच भोगाने एका वेळी एकाला आनंद हा भोग, पण एकाच भोगाने एकाच वेळी दोघालाही सारखाच आनंद हा संभोग. तसं हरिनामानं जितका आनंद संताला होतो तितकाच आनंद देवालाही होतो आणि म्हणून हरिनाम संभोग आहे. हरिनाम हा एक भोग आहे, हरिनाम हा एकच भोग आहे, पण हरिनाम रूपी एका भोगानं जितका आनंद संताला तितकाच आनंद देवाला आणि म्हणून हरिनाम हा संभोग आहे. आणि संत मुक्तीवर भजनयुक्त असतात, हरिनामाचा आनंद लुटतात आणि जितका आनंद हरिनामानं या संतांना होतो तितकाच आनंद देवालाही होतो म्हणून हरिनाम संभोग आहे. श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. आणि हा देवाचा भोग आहे, हा ब्रह्माचा भोग आहे. आणि म्हणतात तुकोबारा म्हणतात ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ब्रह्माला भोगायचंय, ब्रह्महून भोगायचंय. कशी मौज बघा. तुम्हाला ब्रह्म बनायचे, हे शरीर ब्रह्म करायचंय, तुम्हाला ब्रह्म बनायचं आणि ब्रह्महून ब्रह्माचा भोग घ्यायचा आहे, अर्थात देहहून देवाचा भोग घ्यायचा आहे. याला म्हणतात ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्तीमध्ये इतकं आम्हाला मोठं व्हायचंय, भक्तीमध्ये आम्हाला इतकं मोठं व्हायचंय. आणि म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम हे साधन आहे आणि मोक्ष साध्य आहे. निष्काम कर्म आणि निष्काम हरिनामाने मोक्ष मिळवला तर काही साधक हे साधन सोडून देतात आणि मुक्त होतात. परंतु काही साधक निष्काम कर्म आणि निष्काम हरिनामाने मोक्ष मिळाल्यावर नंतर देखील निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम हे साधन उराशी घट्ट पकडून ठेवतात आणि मुक्तीवर भजनयुक्त बनतात. ते संत असतात. आणि संत हा देवहून देवाच्या नावाचा आनंद लुटतो. याला म्हणतात ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. संत हा ब्रह्म बनून ब्रह्माचा भोग घेतो. याला म्हणतात ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. आणि ब्रह्माचा भोग घेत असताना हे जगत तुम्हाला परमात्मा स्वरूप दिसत असते. ज्ञान या शब्दाची खरी व्याख्या काय? तर मी देह नसून आत्मा आहे. अज्ञान आणि ज्ञान. अज्ञान म्हणजे प्रपंच सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं आहे, हे अज्ञान आहे. प्रपंच सत्य आहे, मी देह आहे, देह संबंधीने माझं आहे, हे अज्ञान आहे. पण प्रपंच मिथ्या आहे आणि मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं हे ज्ञान असते, हे आत्मज्ञान असते. मग मी देह नसून आत्मा आहे याचा अर्थ आत्म्याच्या रूपानं सर्व विश्व मीच व्यापले, आत्मा विश्वव्यापी आहे. मग मी देह नसून आत्मा आहे याचा अर्थ मी आत्मा आहे आणि आत्मा तर विश्वव्यापी आहे, याचा अर्थ आत्म्याच्या रूपाने मीच विश्व व्यापले. आणि म्हणून सगळ्या जगात मीच नटलोय, सगळ्या जगात मीच नटलोय. जगातील दगड धोंडा सगळं मी बनलोय, किंबहुना चराचर आपणची झाला. याला म्हणायचं आत्मज्ञान किंवा याला म्हणायचं ज्ञान. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. चराचर आपणची झाला. प्रपंच मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, आत्मा विश्वव्यापी आहे. मग मी आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे याचा अर्थ आता मीच विश्व व्यापलंय. या जगातील चराचर मी बनलोय, किंबहुना चराचर आपणची झाला. हे ज्ञान असते. असं ज्ञान झालं की तुमचा अहंकार गेला असतो, तुमचं शरीर ब्रह्मस्वरूप बनलं असतंय. आणि असं ब्रह्म बनून ब्रह्माचा भोग घेणं ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु याला म्हटले. अर्थात देवहून देवाच्या नावाचा आनंद लुटणं म्हणजे ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु.
गहू प्राप्तही करायचे आणि त्याचे पदार्थ करून खायचेही, अर्थात गव्हाचा भोगही घ्यायचा. गहू प्राप्त करायचे, गव्हाचा भोगही घ्यायचा. तसा देव प्राप्त करायचा आणि त्याच्या नावाचा आनंद लुटून देवाचा भोगही घ्यायचा, म्हणजे ब्रह्माचा भोग, अर्थात ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. आणि म्हणून इथपर्यंत आम्हाला मजल मारायची. आणि हे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तुम्हाला अभय प्राप्त होतं. एक प्रकारे देवहून तुम्ही देवाच्या नावाचा आनंद तर लुटतच असता, तो एक आनंद घेताच. ब्रह्महून ब्रह्माचा भोग घेता, अर्थात देवहून देवाच्या नावाचा आनंद लुटता. यालाच ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु म्हटलंय. परंतु तुम्ही देव झाल्यानंतर, आत्मज्ञानी झाल्यानंतर चराचरात तुम्हाला परमात्म दर्शन होत असते. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हे समस्त ही श्री वासुदेव. जगतात एक श्रीकृष्णच नटलाय अशा बोधावर तुम्ही आरूढ होता. हे समस्त ही श्री वासुदेव. का बीजाची झाले तरू अथवा भंगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. हे सगळे प्रमाण म्हणजे चराचरात देव पाहणे. जग हाच देव, देव हाच जग. या जगातील चराचर, दगड धोंडे, माती, झाड झुडूप, सजीव निर्जीव, प्रत्येक गोष्ट म्हणजे देवच आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. अशा बुधावर आरूढ होणं म्हणजे ज्ञान होणं. या जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. जगातील प्रत्येक वस्तू, सजीव निर्जीव, प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. अर्थात जगातील प्रत्येक वस्तू पांडुरंग आहे. जगातील प्रत्येक वस्तू देव आहे. हे चराचर म्हणजे देव आहे. अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान. आणि एवढंच नाही, चराचरात देव नटला एवढंच नाहीये, तर ते चराचर मी आहे. चराचरात देव नटलाय, सर्वत्र परमात्मा दर्शन तर घडतेच, अद्वैतात गेलाय. चराचरात देव दिसतोय एवढंच नाही, तर चराचर मी बनलोय. मी बनलोय हे खरं आत्मज्ञान असते. किंबहुना चराचर आपणची झाला, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला, हे विश्व माझं घर. अर्थात विश्वात मी नटलोय, आत्मा विश्वात नटलाय. आत्मा विश्वव्यापी आहे, मग मी आत्मा आहे. मग आत्म्याच्या रूपानं मी विश्व आपले, चराचर मी बनलोय. अशा बोधावर आरूढ होणं हे आत्मज्ञान असते. आणि असं आत्मज्ञान झाल्यावर तुम्ही देव होऊन देवाच्या नावाचा आनंद तर लुटतात. ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मत्व हे तर होतच, पण प्रामुख्यानं तुमच्या जीवनातलं भय निघून जातं, तुमच्या जीवनात अभय येतं. जीवन जगत असताना आम्हाला आनंदाची प्राप्ती होत नाही का, तर संसारात पावलोपावली भीती लपली आहे. अनेक गोष्टीची भीती, मरणाची भीती. आणि म्हणून ज्ञानी पुरुषाच्या जीवनात जी काय दैवी संपत्ती ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत वर्णिली आहे, त्यातलं पहिली ज्ञानी संपत्ती आहे, दैवी संपत्ती आहे अभय. ज्ञानी पुरुषाचं भय निघून जातं. आणि ज्याचं भय निघून गेलो तो खरा आनंदी असतो. ज्याचं भय निघून गेले तो खरा आनंदी असतो. आणि म्हणून या अभयाबद्दल बोलताना ज्ञानोबा लिहितात की पाणी बुडवूये मिठाते, तो मिठाची पाणी आते, तैसे आपण झालेनी अद्वैते नाशे भय. पाणी बुडवे मिठाते, तर मिठाची पाणी आते, आपण झाल्याने अद्वैते नाशे भय. पाणी लय रुबाब करायचं, हे मिठा मी तुला बुडवील, हे मिठा मी तुला बुडवील, असं रुबाब करायचं. मीठ म्हणलं काय करावं या पाण्याला, हे सारखंच भेट व्हायला. एक दिवस मीठ पाण्याला म्हणलं ये बरं, पाणी आलं आणि मिठाला बुडवायला लागलं, ते मिठाचंच पाणी झालं. आता काय पाणी मिठाला बुडील, मिठाचंच पाणी झालं. तसं संसार म्हणतो, हे माणसा मी तुला भिडील, मी तुला दुःख देईल, मी तुला दुःख देईल. एक दिवस माणूस मला संसाराला ये बरं, संसार आला आणि त्या माणसाचाच संसार झाला. आता संसाराला काय दुःख देईल. पाणी बुडवे मिठाते, तो मिठाची पाणी आते, तसे आपण झालेली अद्वैते नाशे भय. पाणी मिठाला बुडवायला गेलं तर मिठाचंच पाणी झालं. आता पाणी मिठाला काय बुडवणार. संसार आम्हाला भेडवतोय, पण आम्ही संसार झालोय. आता संसार आम्हाला काय भेडवणार, कारण आम्ही आता अद्वैतात गेलोय. आपण झालेने अद्वैते नाशे भय. द्वैतात आहे तोपर्यंत भय, पण तुम्ही अद्वैतात गेले. अद्वैतात गेले म्हणजे जगात परमात्मा पाहू लागले, जगत परमात्मा स्वरूप पाहू लागले. एवढंच नाही तर जगत तुम्ही बनलेत, किंबहुना चराचर आपणची झाला, या बोधावर आरूढ झाले.
आता तुम्हीच चराचर बनले तर तुम्हाला कोण त्रास देईल? कोण त्रास देईल आणि कोणाची भीती राहिली? कारण जगातली प्रत्येक वस्तू तुम्ही आहेत. तो पठाण नाथ महाराजच्या अंगावर 108 वेळा थुंकला विशीत बसून. त्यांनी तोंडात थोका जमा करावा, नाथाने गंगा स्नान तोंडात थोका जमा करावा. पठाण आले स्नान करून, पठाणाने तोंडात थोका जमा करावा. नाथ महाराज गंगा स्नान करून आले की पठाणाने पचकन नाथाच्या अंगावर थुकाव. नाथ महाराजांनी बरं शब्दही बोलू नये. नाथ महाराजांनी पुन्हा जावं, गंगा स्नान करावं. तो पण पठाण तोंडात थुका जमा करून बसलेलाच आहे. नाथ महाराज आले गंगा स्नान करून की पठाणानं पुन्हा थुकावं. नाथ महाराजांनी पुन्हा जावं, गंगा स्नान करावं. असं 108 वेळा घडलं. 108 वेळा पठाण नाथांच्या अंगावर थुकला. 108 वेळा स्नान करून आले. 108 वेळा हा पठाण थुकलाय. नाथ महाराज शब्दही बोलले नाही. नाथ महाराज तो पठाण 108 वेळा अंगावर थुकला नाथाच्या. नाथ एक शब्दही बोलले नाही. का? तिथं पठाण नाथाच्या अंगावर थुंकत नव्हता, नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. मी बोलताना माझा थुका माझ्या हातावर पडला, मला राग याचा काय संबंध आहे? तुम्ही थुकले माझ्या अंगावर, मला राग येईल. पण माझा थुका बोलताना माझ्या हातावर पडला, मला कसा राग येईल? तसं नाथच नाथाच्या अंगावर थुकत होते, नाथाला राग कसा येईल? कसा क्रोध येईल? कारण नाथाच्या नजरेत नाथही नाथ आणि पठाणही नाथच होता. कारण किंबहुना चराचर आपणची झाला. नाथ चराचर बनलेत म्हणून नाथ पठाणही बनलेत. आणि मग नाथही नाथ आणि पठाणही नाथ ही नाथाची नजर. तर पठाण नाथाच्या अंगावर थुंकत नव्हता, नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. आणि म्हणून नाथाला क्रोध येत नव्हता. आणि याला म्हणायचं किंबहुना चराचर आपणची झाला. आणि हे ज्ञान असते आणि हे अभय असते. आपणच जर चराचर बनलो, जगातली प्रत्येक वस्तू आपण बनलो, तर मीच मला कसा त्रास देईल? मला आता कोणाची भीती? मी वेगळं आणि जग वेगळं, हे द्वैत आहे. तर जग मला हानील मारेल ही भीती आहे. पण मीच जग बनलोय, जगची देह झाले म्हणून हर्षामर्ष ठेले तुझे नवीन. मीच जग बनलोय. आता जगातली सगळी वस्तू, प्रत्येक वस्तू मी आहे, तर मला कोण त्रास देईल? कारण जगच मी आहे. मग ती आपण झालेली अद्वैते नाशे भय. आपण अद्वैतात जातो आत्मज्ञान झाल्यावर, अहंकार गेल्यावर, आणि आपलं भय नाशतं. आणि ज्याचं भय गेलंय तो सर्वात आनंदी असतो. ज्याला अभय लाभलंय, मी तर म्हणतो ज्याला अभय लाभलंय, हे खरं ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु आहे. देवबुन देवाच्या नावाचा आनंद लुटणं हे तर खरंच आहे. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ब्रह्महून ब्रह्माचा आनंद घ्यायचा, ब्रह्महून ब्रह्माचं नाव घ्यायचं आणि ब्रह्म भोगायचं, हे ज्ञान ब्रह्मी भोग तनु हे तर झालंच. पण या महात्म्याला अभय लाभलेलं असतं. जीवनातला आनंद कोण पुसून टाकतं? तर भय पुसून टाकतं. सगळ्यात बेकार काय? तर भय. पावलं पावली भय, मरणाचं भय, अनेक गोष्टीचं भय. हो, जीवनाची व्याख्या जर अशी केली तर वावगं ठरणार नाही की मरण बाजूला सरकत सरकत चालणं, मरण बाजूला सरकत सरकत पुढे चालणं म्हणजे जीवन. इतका मरणाने विळखा मारलाय माणसाला. हो, कशाने मरण येते, कशाने मरण येते. म्हणून मरण बाजूला सरकत सरकत पुढे चालणं हेच जीवन आहे. आणि मरणाची सर्वात जास्त भीती असते. आणि तुम्ही अद्वैतात गेले, तुम्ही चराचर बनले, तुम्ही आत्मज्ञान झाले की तुमचं भय नासतं, तुम्ही अभयात जगता. आणि अभयात जगणं हाही ब्रह्माचा खरा भोग असतो. आणि म्हणून मी तर म्हणेन की ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु म्हणजे देहून देवाचं नाव लुटणं, देहून देवाच्या नावाचा आनंद घेणं, देहून देवाच्या नावाचा भोग घेणं म्हणजे ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. आणि असा महात्मा अभयात जगतो. म्हणूनही ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. असा आत्मज्ञानी पुरुष मग भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्ती हे नमन आहे. प्राणी मात्राला देव समजून नमन करा, ही खरी भक्ती आहे. या भक्तीने तुमच्या जीवनात वैराग्य येईल. वैराग्य आलं की तुमच्या विरक्त अंतःकरणात ज्ञान स्थिरावेल. आणि तुम्हाला ज्ञान झालं की चराचरात परमात्मा दर्शन होईल. नवे नवे चराचर तुम्हीच बनाल. किंबहुना चराचर आपणच झाला, तुम्हीच चराचर बनाल. आणि असं जगतात परमात्मा दर्शन पाहणं, जगत परमात्मा स्वरूप पाहणं आणि स्वतः चराचर बनणं हे आत्मज्ञान आहे, हे अद्वैत आहे. आणि हे आत्मज्ञान तुम्हाला तेव्हाच प्राप्त होतं की ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या
देहाचा विसर पडतो, देहाचा निराश होतो. हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात की देहाच्या निराशे पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जवण होय. देहाच्या निराशे पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जवण होय. तुम्हाला आत्मज्ञान झालंय, जगतात परमात्म दर्शन घडतंय. हे कधी सफल होईल? ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या देहाचा विसर पडलाय. आणि देहाचा विसर कधी पडतो? ज्यावेळेस तुमचं मन मरतं. तुमचं मन मनोरूपात जर शिल्लक असेल, मन जिवंत आहे, मन मनोरूपात शिल्लक आहे, तर तुम्ही म्हणता मी देह आहे. आणि मनाचा विसर पडला, मन मेलं की मी देह नाही, मी आत्मा आहे. हा देहाचा विसर अडतो. मग देहाचा विसर पाडीमच. तुकोबारायांनी म्हटले की देवा तायसा करी उपकार, देहाचा विसर पाडीमच. देहाचा विसर म्हणजे मनाचं मरण. मन मनोरूपात आहे, तुम्हाला देहाचा आठव होतो. रामकृष्ण नामाने मन मेलं की देहाचा विसर पडतो. आणि मन मेलं म्हणजे अहंकार जातो, कारण अहंकार मनात वास करतो. म्हणून अहंकारासहित मन मेलं की देहाचा विसर पडतो. आणि अहंकाराने मन जिवंत असेल तर देहाचा आठव होतो. आणि मग जोपर्यंत मन आणि अहंकार जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही स्वतःला मी देह आणि देह संबंधीने माझं म्हणणारच. अहंकार आहे म्हणून तो तुम्ही म्हणता मी देह, मी 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 माझं माझं. जगत सत्य आहे. अहंकार आहे, मन आहे म्हणजे अहंकार आहे, आणि अहंकार आहे म्हणून मी आणि माझं आहे. पण अखंड रामनामानं अहंकार मेला आणि मनही मेलंय. अहंकार गेला की मी देह आणि मी देह संबंधीने माझं हे विसरतं, आणि मी देह नसून मी आत्मा आहे या बोधावर मनुष्य आरूढ होतो. आणि हे आत्मज्ञान असतं. जोपर्यंत अहंकार आहे, मन आहे, तोपर्यंत मी देह आणि देह संबंधीने माझं. पण रामनामाने अहंकार मारलाय, मन मेलय की आता मी देह नाही, मी देह नसून आत्मा आहे या बोधावर मनुष्य आरूढ होतो. आणि मी आत्मा आहे म्हटलं की त्याला देहाचा विसर पडतोच. तो आत्मा आहे, आता तो देह कुठं राहिलाय? अहंकार आहे तोपर्यंत तो देह आहे. अहंकार गेला की हा देह ब्रह्म बनतो, विश्वव्यापी बनतो, चराचर बनतो. इथं देहाचा विसर पडतो. आणि म्हणून देहाचा विसर पडला तरच तुम्ही आत्मज्ञानी असता, अद्वैतात असता, जगतात देव पाहता, नव्हे तुम्ही चराचर बनता. मग अहंकार आहे तोपर्यंत तुम्ही देहरूपात, अहंकार गेला की तुम्ही ब्रह्मरूपात. शरीर बनलं काय? ब्रह्म. आणि ब्रह्म बनून ब्रह्माचा भोग घेत आहे. आणि म्हणून ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो या अवस्थेवर आरूढ होण्यासाठी तुमचा अहंकार जावा लागतो. अहंकार गेला की देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडला, तुम्हाला आत्मज्ञान झालं, देहाचा विसर पडला की तुमचं शरीर ब्रह्म बनतं. आणि ब्रह्म होऊन तुम्ही ब्रह्माचा भोग घेता. अर्थात काय ब्रह्म होऊन ब्रह्माचा भोग घेते याला तुकोबाराय म्हणतात की ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. ही अवस्था येण्यासाठी देहाचा विसर पडावा लागतो. आणि देहाचा विसर पडण्यासाठी अहंकार मरावा लागतो. आणि म्हणून देहाच्या निराशे पाविजे या ठाया, ती वरची अवस्था तरच येते कधी देहाचा निराश झाला तर. आणि माझी ऐशी काया जवण होय. अहंकार आहे तो पण माझी काय, मी देह आहे, देह संबंधीने माझं आहे. अहंकार गेला की काया माझी नाहीये, मी आत्मा आहे. अहंकार गेला की मी आत्मा आहे, मी देह नाही. आणि मी आत्मा या बोधावर आरूढ झाला की तुम्ही विश्वव्यापी बनता, चराचर बनता, आत्मज्ञानी बनता. आणि ज्ञान मिळवलं की तुमचं शरीर देव बनतं. आणि देहून देवाचा उपभोग घेता, देहून देवाच्या नामाचा आनंद लुटता. देहून देवाच्या नावाचा आनंद लुटणं हाच ब्रह्माचा भोग असतो. आणि मग देहून देवाच्या नावाचा आनंद लुटणं हा देवाच्या किंवा ब्रह्माचा भोग आहे. देहून देवाचं नाव घेणं, देहून देवाच्या नावाचा आनंद लुटणं हाच ब्रह्मी भोग आहे. आणि म्हणून ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतन. आणि म्हणून तुम्हाला मुक्ती हवी आहे, देहून देवाचा भोग लुटायचा आहे, तर या तीन गोष्टी तुमच्या जीवनात असणं आवश्यक आहेत. कोणती? भक्ती, वैराग्य आणि त्याग. यापैकी एक जर नसेल तर हा भोग घेता येत नाही. जीवनात भक्ती, वैराग्य आणि त्याग असावाच लागतो. हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज म्हणतात की उदक अग्नी धान्य झाले आगडे पाक, एका विना एक कामा नाही. की जसं तांदूळ शिजवायचे, लापशी करायची किंवा इतर दुसरं काय करायचं. उदाहरणार्थ तांदळाचं उदाहरण घ्या. तांदूळ शिजायला टाकलेत, त्यात पाणी टाकले पण अग्नीच नाहीये, भात होईल का? नाही होणार. अग्नी आहे, तांदूळ आहे, पण पाणीच नाही, भात होईल का? नाही होणार. अग्नी आहे, पाणी, तांदूळच नाहीत, भात होईल का?
नाही. इथं पाणी पाहिजे, अग्नी पाहिजे आणि तांदूळ पाहिजेत. पातेल्यात पाणी टाका, त्यात तांदूळ टाका, खालून जाळ लावा, भात तयार होईल. जसं उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, तांदूळ पाणी आणि अग्नी असेल तर भात तयार होईल. तसं भक्ती वैराग्य आणि ज्ञान असेल तरच तुम्हाला देव भेटेल. तुम्ही देव बनाल आणि देवहून देवाच्या नावाचा आनंद लुटाल. आणि याला तुकोबाराय म्हणतात की ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतन. भक्ती आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, सगळंच आहे. आता अहंकार गेलाय, शरीर ब्रह्म बनलंय आणि ब्रह्महून ब्रह्माचा भोग अर्थात देवहून देवाचा भोग अर्थात देवहून देवाच्या नावाचा आनंद लुटायचा, याला म्हणायचं ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. यासाठी भक्ती, वैराग्य आणि ज्ञान तिन्ही गोष्टी लागतात. तेव्हाच तुम्हाला देव भेटतो. तुम्ही मुक्त होता, मुक्त होता, देव होता, मुक्तीवर भजनयुक्त होता म्हणजे संत होता अर्थात देव होता आणि देव होऊन देवाच्या नावाचा आनंद लुटता येतो. आणि हे जर खरं नसेल, हे खरं आहे का दाटूमोठे, याची चाचणी मला कळते म्हणले. तुमच्यापाशी खरंच भक्ती आहे का, वैराग्य आहे का, आत्मज्ञान आहे का, हे खरोखर आहे का, तुम्ही नाटकं करता, ढोंग करता, याची पण चाचणी मला कळते, असं तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात. आणि महाराज म्हणतात, तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. बाबांनो, तुम्ही आजकाल दांभिक लोक झालेत, नाटकं करतात. कोणी म्हणतं मला वैराग्य आहे, मला आत्मज्ञान झालंय, मी भक्त आहे, असे लफंगे फसवणारे अनेक असतात. आजकाल तर 4 कीर्तन 4 प्रवचन केली की लोक स्वतःला संत म्हणून घेतात. मी विरक्त आहे म्हणतात, मला वैराग्य आहे, मी आत्मज्ञानी, काही थापा मारतात. तुकोबाराय म्हणले थापा मारू नको, माझ्या पैसा पदायचा नाही. तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. आणि म्हणून खरोखर भक्ती असेल, वैराग्य असेल जीवनात, तर तुमच्या कृतीतून ओळखू येतं. का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकिलनाची. जमिनीचा कस जमिनीत उगलेल्या पिकावून ओळखता येतो. तर तसं तुमच्या अंगात असलेले जे गुण आहेत, सद्गुण आहेत, तुमच्या अंगात दैवी संपत्ती आहेत, सद्गुण आहेत, असतीलच, तर तुमच्या ते कृतीतून ओळखू येतात. वसंताच्या रिगवणे झाडांचे नि साजेपणे, तेवी जाणे जे करणे सांगती ज्ञान. तुम्ही विरक्त आहात, ज्ञानी आहात, हे तुमच्या कृतीतून, आचरणातून ओळखू येतं. आणि तुम्ही नाटकी असाल तर ते उघडं पडतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सीन. तुमच्यापाशी खरोखर भक्ती आहे का, वैराग्य आहे का, ज्ञान आहे का, असेल तर तुम्हाला देव भेटेल. तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त व्हाल. तुम्ही देवहून देवाच्या नामाचा उपभोग घ्याल अर्थात ब्रह्महून ब्रह्माचा भोग घ्याल. आणि खरोखर तुमच्याजवळ भक्ती नसेल, वैराग्य नसेल आणि ज्ञान नसेल, तुम्ही नाटकी असाल, दांभिक असाल, ते मला कळते म्हणले, मला त्याची चाचणी आहे, तुमचं उघडं पडेल. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. जीवन सफल करायचं असेल, मुक्तीवर भजनयुक्त बनायचं असेल, संत बनायचं असेल, तर जीवनात भक्ती आणा. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना इतर वेळेस सातत्यानं त्याला हरिनामाची संगती द्या. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. त्याच्यापुढे नम्र व्हा, त्याला नमन करा. प्राणी मात्राला देव समजून त्याच्यापुढे नम्र व्हा, त्याला नमन करा. ही खरी भक्ती असते. या तिन्ही गोष्टीचं पालन ही खरी भक्ती आहे. म्हणून प्राणी मात्राला देव समजून नमन करा. फायदा काय, तर तुम्हाला वैराग्य लाभेल, वैराग्यातून तुम्हाला आत्मज्ञान होईल. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर यावेळेस तुमचा अहंकार जाईल, तुम्हाला आत्मज्ञान होईल. आणि अहंकार गेले की तुमचं शरीर ब्रह्मस्वरूप बनेल आणि तुम्ही ब्रह्म होऊन ब्रह्माचा भोग घ्याल अर्थात देव होऊन देवाच्या नावाचा भोग घ्याल. तुम्ही आनंदी व्हाल, देवालाही आनंदी कराल, जीवन धन्य होईल. आणि म्हणून इथपर्यंत मजल मारण्यासाठी कर्मदेवाची पूजा म्हणून करा. सातत्याने हरिनाम घ्या आणि प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून त्याच्यापुढे नम्र व्हा, नमन करा. अर्थात प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून नमन करा.